जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना आर्थिक स्तरावर आत्मनिर्भर बनविण्यासाठी क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो व नगर परिषद दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र सरकारतर्फे महिलांसाठी प्रभावीपणे राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजना याविषयी माहिती देण्याकरिता विशेष महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्याला बचत गटांच्या महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला होता। या संवाद मेळाव्याच्या अनुषंगाने पाककला स्पर्धा, वेशभूषा, गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा इत्यादी उपक्रम घेण्यात आले। या स्पर्धेचे उद्घाटन मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच प्रमुख पाहुण्यांनी पाककला स्पर्धेची पाहणी केली। यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली। केंद्र सरकारतर्फे महिलांचा आर्थिक स्तर मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जातात, जसे स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि मुद्रा योजना, जीवन ज्योती योजना यासारख्या अनेक योजना राबविल्या जात आहेत। संबंधित योजनाची परिपूर्ण माहिती नसल्याने मोठ्या प्रमाणात महिला लाभापासून वंचित राहतात। त्यांच्यापर्यंत विविध योजनेची माहिती प्राधान्याने पोहोचावी असे आवाहन छत्तीसगड राज्याचे राज्य वित्तीय समावेशन समिती सदस्य हरगोविंद चौबे यांनी यावेळी केले। जर आपण आपली बचत जर चांगली असेल तर आपल्या त्या 4 पटीने कर्ज द्यायला बँकेला द्यावं लागेल। बँकेला ती जबाबदारी बँकेवरती ठेवली आहे, 4 पटीने आम्ही बोलू शकतो। दुसरं, आता या वर्षापासून असं झालेलं आहे की आपण कर्ज घेतो, आपण एका बचत गटाला जे साधारणपणे केंद्रीय शासनाची आहे किंवा वित्त मंत्रालयाचं आपलं जे आहे आर्थिक मंत्रालय आहे शासनाचं, त्यांचं असं म्हणणं आहे की 10 लाखापर्यंत बचत गटाला महाराष्ट्रामध्ये 10 लाखापर्यंत मिळाला पाहिजे। अपेक्षा शासनाची अपेक्षा जी आहे, केंद्र शासनाची अपेक्षा, तीच राज्य शासनाची अपेक्षा आहे। बँकेतर्फे आर्थिक योजनांचा फायदा घेताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील करावयाच्या उपाययोजना याविषयी मेळाव्यात सविस्तर माहिती देण्यात आली। दर्यापूर नगर परिषदेतर्फे राबविल्या जात असलेल्या केंद्र सरकारच्या विविध योजना व नाविन्यपूर्ण उपक्रमाविषयी मुख्याधिकारी पराग वानखडे यांनी माहिती दिली। आज आमच्या नगर परिषदेच्या वतीने तसेच क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने 2 दिवसाचा महिला मेळावा, महिला मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता। इथे लोकसंपर्क ब्युरोतर्फे छत्तीसगड येथील जोशीजी यांनी महिलांना सबलीकरणाविषयी, आर्थिक सबलीकरणासाठी विविध शासनाच्या योजना आहेत त्या समजावून सांगितल्या। बँकेमधल्या व्याजदर, बँकेच्या व्याजदरामधला चढ-उतार, त्याच्यामध्ये सरकारतर्फे दिली जाणारी सबसिडी, या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या, त्याचं मार्गदर्शन केलं। महिलांनी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या, त्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला। तसेच महिलांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, डान्स स्पर्धा इथे आयोजित करण्यात आलं आहे। महिलांमध्ये भरपूर उत्साह आहे आणि सर्व महिला उत्साहाने यामध्ये भाग घेत आहेत। नगर परिषदेमार्फत पहिल्यांदाच नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन होत असल्यामुळे बचत गटांच्या महिलांना आणि उद्योजकांना याचा नक्कीच फायदा होत असल्याचं मत महिला उद्योजकांनी यावेळी व्यक्त केले। तर आज इथे आमच्या दर्यापुरामध्ये नगर परिषद तर्फे खूप छान उपक्रम राबवण्यात येत आहेत। पहिल्यांदा आम्ही असं बघितलं आहे की नगर परिषद स्वतःहून महिलांसाठी एवढे मोठे कार्यक्रम आणि एवढे छान कार्यक्रम करतात आहे। जवळपास 200 बचत गटांनी इथे सहभाग घेतलेला आहे आणि आज इथे 4 ते 5 स्पर्धा आम्ही ठेवलेल्या आहेत। पाककला, नृत्यकला, गीत गायन आणि वेशभूषा। तर याच्यामध्ये भरपूर महिलांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभाग घेतलेला आहे। पाककलेमध्ये 25 ते 30 जवळपास इथे डिशचे प्रेझेंटेशन होते। त्याचं परीक्षक म्हणून मला बोलवण्यात आलं, त्याबद्दल मी इथल्या आमच्या सरांचे जे CEO सर आहेत पराग वानखडे यांचे आभार व्यक्त करते आणि असेच उपक्रम त्यांनी नित्यनेमाने घ्यावे हीच आशा बाळगते दर्यापूरच्या सगळ्या महिलांच्या वतीने। थँक्यू। या कार्यक्रमात क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदन सिंह झाला, सहाय्यक प्रचार अधिकारी अंबादास यादव, बँकेचे अधिकारी भूषण वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते। तसेच या मेळाव्याला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।